हे सगळं बघत असेल तर आता माननीय अरविंदजी सावंत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं चालू आहेत। बाकी वर्धापन दिन संघटना या विषयावर आपले नेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब बोलतील। मी त्या विषयात न जाता 59वा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना निश्चित मागच्या काळात ज्या घटना घडल्या, काही लोक रोज जातात काही येतात, परंतु आपली संघटना ज्या पद्धतीनं काम करते किंवा आपलं काम चालू आहे, येण्या जाण्याने संघटनेत फरक पडणे असं मी म्हणणार नाही, परंतु 59 वर्षाची संघटना याला 2-3 वर्षाचे लोक कधी संपवू शकणार नाही हे तुम्हाला 100% सांगतो। परंतु हे सांगत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे, जनतेमध्ये जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि जनतेत जाणारे आज कोण असेल तर ती फक्त या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, लक्षात ठेवा। बाकीचे लोक कागदावर काही गोष्टी करत असतील, सांगत असतील की हा आमच्याकडे आला, कुत्त्याबरोबरचा आमच्याकडे आला असे सांगत असतील। हा कुत्ता ज्याच्याबरोबर जात होता त्याचा जो आपल्याकडे होता तेव्हा आपल्याला नाव ठेवलं जायचे, आणि आता कुत्त्याबरोबरचा माणूस दुसऱ्याकडे गेला तर बदल झाला। मला वाटतं हे कुत्रे असे कसे चालतात यांना हे कळत नाही। मग अशी स्थिती असताना आम्ही मराठवाड्यामध्ये मागच्या 5 जून ते 12 जून एक आंदोलन घेतलं। त्याच्या आधी संभाजीनगरात जवळपास 35 दिवसाचं रेकॉर्डेड लागोपाठ 35 दिवसाचं आंदोलन एक शिवसेनेनं केलं होतं। त्याला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आले होते, आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन आम्ही 5 जून ते 12 जून असं 8 दिवसाचं आंदोलन केलं। आणि या आंदोलनाला नाव दिलं होतं क्या हुआ तेरा वादा। एका युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला दुसरं नाव दिलं, तुम तो धोखेबाज हो वादा करके, काहीतरी एक दुसरंच नाव दिलं। पण तो क्या हुआ तेरा वादा हा आंदोलनाचं नाव आम्ही दिलं, टॅगलाईन दिली, आणि संपूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन संपूर्ण मराठवाड्यातले 8 जिल्हे 72 तालुक्यात आणि जवळपास 6000 गावापैकी साहेब आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही जवळपास 4100 गावात पोहोचलो। या निमित्तानं 4100 गावात याचं रेकॉर्ड आहे आमच्याकडे। आम्ही आंदोलन मराठवाड्यात सुरू केलं असताना सिंपल आंदोलन केली, छोटी छोटीशी आंदोलनं केली, परंतु ही शेतकऱ्याला भावली आणि शेवटच्या टप्प्यात या आंदोलनात शेकडो नव्हे हजारो शेतकरी सहभागी झाले। साहेब आम्ही क्या हुआ तेरा वादा याच्यासाठी म्हटलं होतं की हे जे सरकार आलेलं आहे आत्ताचं, या सरकारने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक संकल्प पत्र काढलं होतं, विशेषतः भारतीय जनता पार्टीने, आणि महायुतीनं मिळून एक 25 कलमी टॉप कार्यक्रम काढला होता। या 25 कलमातले फक्त 10 शेतकऱ्यांचे कलम घेऊन आम्ही हे आंदोलन उभा केलं आणि सरकारला विचारलं की हे जे 10 कलम हे तुम्ही कधी पूर्ण करणार, तुम्ही केलेले वायदे कधी पूर्ण करणार। मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, शेतकऱ्याचा जीएसटी परत देण्याचा मुद्दा असेल, पीक विम्याचा मुद्दा असेल, हमी भावाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना मिळणारी वीज असेल, हे छोटे छोटे मुद्दे नव्हे तर हे महत्त्वाचे मुद्दे आहे। हे आम्ही घेऊन आंदोलन केलं, आणि आंदोलन उगाच केलं नाही, कारण उद्धवजींचं सरकार 2019ला आलं होतं। त्यावेळेच्या प्रचारात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं। उद्धवजी ठाकरे साहेब आश्वासन देत नाही तर वचन देतात, आणि सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 2 लाखाची कर्जमाफी फक्त एका थंबवर केली होती। फक्त एक अंगठा शेतकऱ्याला द्यावा लागला होता, आणि 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारने केली होती। आणि मग जनतेला शेतकऱ्यांना वाटलं असेल की यावेळेस सुद्धा कर्जमाफी होईल, परंतु आपण ऐकलं असेल
की ज्या पद्धतीनं अजितदादा पवार म्हटले की 31 मार्चच्या आत कर्ज फेडा, आणि म्हणे कर्ज माफीचं आश्वासन सरकार विसरलं. आम्ही या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसीलला निवेदन द्यायचं ठरलं होतं. 72 पैकी 68 तालुक्यात आम्ही निवेदन दिलं. दुसरे 2 दिवस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असेल यांच्या दारात जायचं ठरवलं होतं. व्यक्तिगतरित्या नाही, त्यांनी जिथं सांगाल तिथं कार्यालय असेल त्यांचं, तिथं घर असेल तिथे. तर मराठवाड्यातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, तिथला आमदार असेल सत्ताधारी पक्षाचा, खासदार असेल, मंत्री असेल, यांच्या घरी जाऊन आम्ही निवेदन दिलं. हे दुसरं आंदोलन. आणि त्याच्यानंतर जसं तालुका जिल्हा स्तरावरचे लोक असं मंत्री किंवा आमदाराच्या घरी जात होते, मराठवाड्यात असलेल्या 6-6.5 हजार गावापैकी जवळपास 4200-4300 गावामध्ये प्रत्येक ग्रामसभेमध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिवसैनिकांनी 4190 गावामध्ये निवेदन दिलं. खऱ्या अर्थानं संघटनेचं हा आंदोलन असताना आपली संघटना कुठपर्यंत पोहोचते हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि आम्ही या 72 तालुक्यातल्या जवळपास 4000 वर गावामध्ये शिवसेनेच्या शाखेनं प्रत्येक ठिकाणी पत्र दिलं. नंतर आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात फक्त 15 ग्रामसभा, गावसभा, गाव बैठका घ्यायचं आम्ही ठरवलं होतं. फक्त 15. 1080 गाव बैठका मराठवाड्यात 3 दिवसामध्ये आम्ही घेतल्या साहेब. 3 दिवसात 1080 गाव बैठका घेतल्या. 1080, छोट्या असतील मोठ्या असतील, 25 लोक असतील, नाही तर 50 लोक असतील, नाही तर 500 लोक असतील. त्याला लाज बाळगायची गरज नाही. जेवढे लोक असतील तिथे, सकाळी गेलं गावात तर जास्त लोक भेटतात, संध्याकाळी जास्त लोक भेटतात, दुपारी कमी भेटतात. जे काय असेल त्या पद्धतीनं आम्ही 1080 गावात गेलो. नंतरचा टप्पा आला तालुका स्तरावर मोर्चा. आम्ही ट्रॅक्टर आणि बैलगाडीचे मोर्चे 72 तालुक्यात, जवळपास 64 तालुक्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चे निघाले आणि 6 तालुक्यामध्ये बैलगाड्याचे आम्ही मोर्चे काढले. 2 तालुक्यात आंदोलनं झाली नाही. थोडक्यात संघटनेचे आंदोलन 70 तालुक्यात पूर्णपणे झालं. आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही जिल्हा स्तरावर चक्काजाम आंदोलन करायचं ठरवलं होतं. सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं शेकडो नव्हे हजारो शिवसैनिकांमध्ये हे आंदोलन झालं. हिंगोली नांदेडचे संपर्क प्रमुख थोरात आहेत, ते आले होते नांदेड आणि हिंगोलीच्या आंदोलनाला. बाकी तिथल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी, आमदारांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलं. मी का सांगतोय, कारण अशा आंदोलनातून गाव पातळीच्या शिवसैनिकाला एक आंदोलन मिळालं. आंदोलन मिळत असता ज्याचा चेहरा हिरमुसलेला होता तो प्रसन्न झाला. मला असं वाटतं येणाऱ्या काळात इथं नेते बसलेले, मी त्याच्यामध्ये आहे, की शिवसैनिकाला जर प्रोग्राम दिला ना, ते कोणाचाही प्रोग्राम करू शकतात. त्याला कार्यक्रम देण्याची गरज आहे फक्त, आपण त्याला कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे आंदोलन मराठवाडा व्यापी होत असताना आम्ही 23 तारखेला सगळ्या बँकांकडे जाणार आहे. आता 23 तारखेला सोमवारच्या दिवशी ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात या बँकांच्या मॅनेजरकडे जाणार आहे. शांततेत आंदोलन आहे. कारण 2-2 महिन्यापासून शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केलेला आहे. अर्ज एक तर मंजूर करा, नाही तर रिजेक्ट करा. एकीकडे मुंबईत बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्याचं सिबिल बघितलं जाणार नाही. सिबिल बघितल्याशिवाय एकही बँक कर्ज देत नाही. म्हणून शेतकरी आता अतिशय अडलेला आहे, नडलेला आहे. तुळजापूरला एक शेतकरी 3 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. बीडला एका शेतकऱ्यांनी कालच्या दिवशी मुलीचं ऍडमिशन करायचंय त्याला, या मुलीच्या ऍडमिशनला पैसे नाही, त्यांनी एका बँकेच्या दारात गळफास घेतलेला आहे काल. अशा घटना होत असताना मला वाटतं शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून 23 तारखेला आम्ही बँकांची, प्रत्येक बँकात जाऊन धडकणार आहोत की शेतकऱ्यांची कर्ज मंजूर का होत नाही. सरकार खोटं बोलतंय, शेतकऱ्याची कर्जमाफी सरकार करत नाही. याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकरी सन्मान योजना 15,000 रुपये देऊ. वाटतं ग्रामीण भागातील जे शिवसैनिक आहेत त्यांना मी सांगतो की 6,000 केंद्राची येतात. राज्यांनी सांगितलं होतं, नमो योजना केली होती
की केंद्राच्या 6,000 बरोबर राज्याचे 6,000 रुपये देऊ, मागच्या काळात राज्याचा 1 रुपया आलेला नाही. मला वाटतं ही जागृती गावोगाव आवश्यकता आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद झालेली आहे शेतकऱ्याची. येणाऱ्या काळामध्ये 4 ट्रिगर होते विमा मंजूर व्हायचा, आता एकच ट्रिगर राहिलेलं आहे. मी सगळ्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांना बसलेल्या पण आणि बाहेर पण ऐकत असतील त्यांना सांगतो की आता एकाच ट्रिगरने विमा मंजूर होणारे पीक कापणी प्रयोगावर वाटतं याच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढा उभारावा लागणार आहे. हेच सरकार म्हटलं होतं की हा बळीराजा अन्नदाता बनेल ऊर्जादाता. साहेब हा मोठा विषय सगळ्या खासदारांच्या मी कानावर घालतो. ठिकठिकाणी गावोगाव सौर ऊर्जेसाठी पंतप्रधानाची योजना आहे. या योजनेतून गावोगाव 3 HP मोटारीला 22,500, 5 HP मोटारीला 32,500, 7 HP मोटारीला 42,500 रुपये जमा झालेले. प्रत्येक गावात या महाराष्ट्रातले 36 जिल्हे बघितले, 2 मुंबईचे सोडले, 34 जिल्ह्याचा जर हिशोब लावला, एकेका जिल्ह्यामध्ये 60,000, 70,000 ते 1 लाख शेतकऱ्यांनी ॲव्हरेज 25,000, 30,000 रुपये जरी भरले असेल तर या सरकारकडे 6,500 कोटी रुपये 1 वर्षानं शेतकऱ्याची जमा आहे. हा मोठा विषय आहे. 6,500, 6,500 कोटीच्या वर रक्कम सौर ऊर्जेसाठी शेतकऱ्याची जमा आहे. अजून साधं 1.5 लाख सौर ऊर्जेचा पंप द्यायचं सुद्धा टेंडर निघालेलं नाहीये. मी ग्रामीण भागातील शिवसैनिकाला सांगतो की लाईट मिळत नाही. मुंबईमध्ये 2 मिनिट वीज गेली तर टाइम्स ऑफ इंडियात बातम्या येतात. राज्याच्या देशाच्या मोठ्या मोठ्या याच्यात बातम्या येतात की 2 मिनिटं लिफ्ट बंद पडली तर शेतकऱ्याला 8 तास वीज दिली जाते, सांगितली जाते, 4-7 तास सुद्धा मिळत नाही, तेही रात्री. त्याचाही टाइम टेबल आहे, 10 ते 4, रात्री 10 ते 4 लाईट मिळते. आणि या 10 ते 4 मध्ये सुद्धा 1-1 तास 2-2 तास वीज जाते. आणि म्हणून हे सरकार म्हणलं होतं अन्नदाता बनेल ऊर्जादाता. ऊर्जादाता या शेतकऱ्याला बनवू दिलं जात नाही. उलट या शेतकऱ्याचे हजारो कोटी रुपये सरकारने ठेवलेले आहे. 9.5 लाख कोटी रुपयाचं, लाख कोटीचं कर्ज आज प्रत्येक या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा शेतकऱ्याचा विषय आहे. शेतकऱ्याचं हे आंदोलन आहे. मी उगाच म्हटलो नाही की मुंबई ठाकरेंचीच, अरे हा महाराष्ट्र ठाकरेंचाच आहे. आज आपण गावोगाव हे आंदोलन पेटवण्याची आवश्यकता आहे. संघटना आदेश देईल न देईल, गाव पातळीवरचे शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की आमचा अनुभव सांगतो. मराठवाड्यातला आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोक सहभागी झाले. गावोगावातले शेतकरी आले. गाव बैठकामध्ये येऊन शेतकऱ्यांनी बोलायला सुरुवात केली, आपापली भूमिका मांडायला सुरुवात केली. वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल. निवडणुका येतात, निवडणुका जातात. शिवसेना ही 80% समाजकारण करणारी संघटना आहे, फक्त निवडणुका जिंकणारी किंवा हरणारी संघटना नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं हा शेतकऱ्यांचा विषय घेऊन मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्याला लढा द्यावा लागेल. बँकांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. पीक विमा कंपन्यांकडे 2-2, 3-3 वर्षाचा विमा पडलेला आहे. शेतकऱ्यांना 72 तासात पंचनामा करा सांगतात, पण विमा मंजूर होऊन 2-2 वर्षानं विमा अजून मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. या राज्यातला अजून 410 कोटी रुपये विमा शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांकडे 2 वर्षाचा. सरकारने NDRFचे निकष आधी लावले होते, ते आता बदललेले आहे. आज 2 हेक्टरला 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरला मदत द्यायचं सरकारने डिक्लेअर केलं होतं. जी NDRFचे निकष त्याच्यापेक्षा 1.5 पटीने देण्याचा निकष दिला होता, हा सरकारने रद्द केला 15 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये. सरकार रोज वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ, कोणाकोणाचं माफ, अदानीचं माफ, बिल्डरांचं माफ, आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हा कर्जमुक्तीचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्याला लढा उभा राहावा लागणार आहे. पीक विम्याचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं खतामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते. बी बियाण्यामध्ये खताच्या सगळ्यात जास्त कंपन्या तर गुजरातच्या आहे. आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध लढा मराठवाड्यात शिवसेनेने उभा केला. हा लढा आता सुरुवातीचा होता, हा लढा व्यापक स्वरूप द्यायचा आहे. मी सगळ्यांना आवाहन करेल, मी माननीय सगळ्या नेत्यांना आवाहन करेल की हा लढा महाराष्ट्रात गेला पाहिजे, महाराष्ट्रातल्या गावगावात गेला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वेळेस बॅनर लागलं पाहिजे, मुंबई ठाकरेंचीच नाही तर महाराष्ट्रात ठाकरेंचाच. आणि येणाऱ्या काळात हा संकल्प आपण सगळे मिळून करू, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावर
शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ निष्ठावंत नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब, संजय राऊत साहेब, दिवाकर रावते साहेब, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, सगळे सचिव, सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, सुधीर साळवी, पराग डाके, सुप्रदा फातर्पेकर ही सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावर बसली आहेत. आणि आत्ता आपल्या समोर एक सादर केलं जाणार आहे. परेश दाभोळकर नावाचा एक कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. त्याने अलीकडच्या काळामध्ये मराठी माणसांबद्दल एक अतिशय अप्रतिम, जेव्हा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं मराठी भाषा दिन साजरा केला त्यावेळेला मराठी माणसांच्या काळजाला हात घालणारं असं एक वक्तव्य केलं. ते आपल्यासमोर सादर करतील परेश दाभोळकरांचं. आपण व्हिडिओ क्लिपिंग त्याची लावावी. धन्यवाद. मला थोडीशी विस्तृत ओळख. आमच्या सर्वांचीच उद्धवजी आपल्यासोबत करून द्यायची आहे. आणि तेवढ्याचसाठी सांगेन, मी मराठी माणूस आहे. होय उद्धवजी, मी मराठी माणूस आहे. बाळासाहेब गेल्यानंतर मनातून ज्याला पितृछत्र हरवलं असं वाटलं ना, मी तो मराठी माणूस आहे. घाईघाईनं कोविडच्या लॉकडाऊनला जाहीर केल्यानंतर ज्या माणसानं तासाभरामध्ये टीव्ही स्क्रीनवर येऊन माझं कुटुंब या संकटामध्ये तग धरून उभं राहील अशी संजीवनी आपल्या शब्दातून मला दिली ना, त्या कुटुंब प्रमुखांना कुटुंब प्रमुख मानणारा होय मी मराठी माणूस आहे. होय मी मराठी माणूस आहे. तुमचं मुख्यमंत्री पद जेव्हा घोषित झालं ना उद्धवजी, तेव्हा ज्याच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली ना, आनंद झाला, रस्त्यावरती ज्यांनी फटाके वाजवले ना, तो मी मराठी माणूस आहे. जेव्हा कोविड काळ आला तेव्हा घरामध्ये कामधंदा नसल्यामुळे अन्न नव्हतं, पण तुमच्याच पक्षाच्या माध्यमातून जे किट आलं ते अन्न शिजवून, किंवा ज्याच्याकडे ती व्यवस्था नव्हती पण त्यातूनही जो शिवभोजन जेवून रात्री ढेकर देऊन तृप्तीनं झोपला ना, तो मी मराठी माणूस आहे. मुंबईत कितीही बिकट परिस्थिती आली तरी छातीचा कोट करून माझ्या कुटुंबासमोर उभा राहून माझ्या कुटुंबाचं संरक्षण शिवसेना करेल हा विचार करणारा मी मराठी माणूस आहे. रुग्णालयात जायची वेळ आली ना तर पहिली ॲम्ब्युलन्स बोलावून घेऊन येणारा, रक्ताची गरज भासली तर स्वतःचं रक्त देणारा, आणि अशा वेळेला जेव्हा कुणीतरी जातं आणि अव्वाच्या सव्वा बिल आलं असतं ना, तेव्हा त्या हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनची कॉलर धरणारा जो शिवसैनिक आहे ना, त्याच्या प्रेमात असलेला मी मराठी माणूस आहे. आदित्य साहेबांच्या संकल्पनेतून महापालिकेमध्ये शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मी पालक आहे. होय मी मराठी माणूस आहे. आमच्या मुलांच्या शाळा कॉलेजासाठी सातत्यानं झगडणारे, त्यांच्या ॲडमिशनसाठी नेहमीच राबत असणारे, जेव्हा शालेय वर्ष सुरू होतं तेव्हा वह्या वाटणारे, लोकांना पावसाळ्याआधी छत्री देणारे आणि शालांत परीक्षा झाल्यावरती गुणगौरव समारंभ आयोजित करणाऱ्या प्रत्येक आमदार, खासदार, शाखा प्रमुखाचा आभारी असलेला होय मी मराठी माणूस आहे. मुंबई महापालिकेमध्ये जमा केलेल्या ठेवी कुणी केल्या आणि सागरी महामार्गाचं श्रेय कुणी जरी घेतलं तरी त्यामागे तुमचा खंबीर हात होता याची जाण असलेला होय मी मराठी माणूस आहे. ज्याला नेहमीच आत्महत्येनंतर झाडाला टांगलं गेलेलं दाखवलं गेलं ना, त्याला संपूर्ण कर्ज माफी देऊन त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद आणलात. तो आनंदानं हसलेला महाराष्ट्राचा शेतकरी होय मी मराठी माणूस आहे. तुमचं मुख्यमंत्री पद हिरावल्यानंतर तुम्ही आणि वहिनी अगदी हसऱ्या चेहऱ्यानं वर्षावरना घरी निघालात.
पण तरी सुद्धा तुम्हाला बघून टीव्ही स्क्रीन समोर डोळे डबडबून जो रडला ना, मी तो मराठी माणूस आहे. कोविडच्या राक्षसानं जेव्हा श्वास गुदमरवला होता ना, तेव्हा कोणतीही जातीभेद प्रांतभेद न करता प्रत्येकाला हक्काचा ऑक्सिजन देऊन त्या माणसामध्ये प्राण फुंकणाऱ्या माझ्या ह्या उद्धवजींचा मी चाहता. होय, मी मराठी माणूस आहे. आणि येत्या काळामध्ये कुणीही मातब्बर आला, कोणतीही महाशक्ती जरी आली, तरी या मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे. उत्तुंग भरारी हा विचार करणारा मी मराठी माणूस आहे. मी मराठी माणूस आहे. अंतर्मुख करायला लावणारं तरीही चैतन्यमयी असं परेश दाभोळकरचं हे वक्तव्य आपल्या हृदयाचा ठाव घेणारं होतं. त्या परेश दाभोळकरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते सन्माननीय कोकणातला आवाज म्हणजे कोण, भास्कर जाधव. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या शिवसेनेचे नेते आणि युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय देसाई साहेब, आदरणीय रावते साहेब, आदरणीय राऊत साहेब, गीते साहेब, खैरे साहेब आणि सर्वच मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या पक्षाचा हा 59वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळे लोक माझ्यासह आज आदरणीय उद्धव साहेब आपल्याला नेमकं कोणतं मार्गदर्शन करणार, आपल्याला काय आदेश देणार, याच्याकडे माझंच नाही तर उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. गेल्या ह्या 4-2 महिन्यामध्ये देशामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेसंदर्भामध्ये नक्कीच उद्धव साहेब या ठिकाणी भाष्य करतील आणि त्यांनी केलंच पाहिजे. कारण शेवटी उद्धव साहेबांचं भाषण, उद्धव साहेबांचं भाष्य आणि सामना पेपरमध्ये राऊत साहेबांनी लिहिलेले अग्रलेख याच्यावर देशामधल्या विविध चॅनलवर त्या ठिकाणी चर्चा होतात. तो लेख म्हणजे शिवसेनेचं मत, शिवसेना पक्षप्रमुख यांचं मत, अशा अर्थानं त्या ठिकाणी प्रत्येक वाक्याचा आणि प्रत्येक शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ आणि अर्थ त्या स्क्रीनवर दाखवला जातो आणि त्याच्यावर चर्चा संवाद होत असतात. बांधवांनो, भगिनीनो, गेल्या 2.5, 3, 4 वर्षामध्ये आपल्या शिवसेनेवर अनेक प्रकारची संकट आली. 35 वर्ष ज्यांच्याबरोबर मैत्री झाली, ज्यांचा महाराष्ट्रामध्ये नामोल्लेख सुद्धा नव्हता, लवलेश सुद्धा नव्हता, ते शिवसेनेच्या करंगळीला धरून केवळ महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले नाहीत तर देशाचे राज्यकर्ते झाले. देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळं, ज्यांच्या विचारांमुळं, ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली, त्या शिवसेनेमुळं आज आपण देशाच्या तख्तावर बसलेलो आहोत, देशाच्या गादीवर बसलेलो आहोत. याचं भान न ठेवता कैलासवासी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे, अशा प्रकारचा दुष्ट हेतू मित्रांनी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने ठेवला. आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे. आणि त्या वेळेला कुठलंही कारण नसताना 2014 साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेबरोबरची युती तोडली. युती तोडल्यानंतर
अख्ख्या देशातली त्यांची जेवढी जेवढी राज्य होती तेवढी तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली. अचानकपणे विश्वासघात केला. एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल. एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्या ठिकाणी काय चर्चा झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला. नंतर ते 2019 साली बदलले. पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही काँग्रेस बरोबर गेला. पण ते 80 तासाचं सरकार आठवा सर्वांनी, आपण देखील होला हो म्हणतो. आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केलं असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं. हेतू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचा आणि मग त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं 80 तासामध्ये सरकार पाडण्यात आलं. त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्येच कोरोनासारखं संकट आलं. कोरोनाच्या संकटातून कुठेतरी बाहेर पडतो महाराष्ट्र. त्यावेळेला उद्धव साहेबांच्यावर एक खूप खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेले 2.5-3 वर्ष तुम्ही बघा, चारी बाजूने उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याचं काम सातत्याने केलं जात आहे. उद्धव साहेबांच्या शिलेदारांच्यावर कोणावर ईडी, कोणावर सीबीआय, कोणावर SIT, कोणावर इन्कम टॅक्स, कोणावर पोलिस चौकशी, अशा प्रकारच्या चौकशा लावून त्या ठिकाणी प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम हे सातत्याने गेले 2.5-3 वर्ष होतंय. काही लोक त्या ठिकाणी घाबरले आणि ते त्यांच्या जाऊन गोटामध्ये सामील झाले. पण आज इथं व्यासपीठावर राऊत साहेबांसारखा एक योद्धा समोर बसलेला आहे. त्यांनी परवाच्या दिवशी एक पुस्तक लिहिलं, नरकातला स्वर्गातला नरक, नरकातला स्वर्ग अशा पद्धतीचं त्याने एक पुस्तक लिहिलं. मी आपल्याला कळकळीनं विनंती करणार आहे की आपण शिवसैनिकांनी ते प्रत्येकानं पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर एक योद्धा सुद्धा त्यांना कसा भारी पडू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते पुस्तक आहे. दुसरं पुस्तक अनिल देशमुख माजी गृहमंत्री ज्यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला गेला, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी डायरी ऑफ द होम मिनिस्टर म्हणून एक पुस्तक लिहिलं. तेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि 4 दिवसापूर्वी तुळशीदास भोईटेने लिहिलेलं पुस्तक त्याही प्रकाशन सोहळ्याला मला बोलवलं होतं. त्यांनी लिहिलं भाजपा जिंकली, उद्गार चिन्ह आहे. आणि त्यानंतर भाजपा कशी जिंकली म्हणून प्रश्न चिन्ह आहे. एका वेळेला 6 महिन्यामध्ये जी 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली, ही पुस्तकं आपण शिवसैनिकांनी वाचली पाहिजे. आजचा लढा हा रस्त्यावरचा लढा जरूर आहे, परंतु आजची लढाई आहे ती सोशल मीडियाची आहे. आजची लढाई आहे ती बुद्धीची लढाई आहे आणि बुद्धीची लढाई ही आपल्याला बुद्धीनंच लढून जिंकावी लागणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं वाचन आणि अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे. चारी बाजूने उद्धव साहेबांना घेरण्याचा प्रयत्न झाला, पण आपल्याला अभिमान वाटतो की सगळ्या बाजूने असा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कुटुंबापासून नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की या सगळ्या प्रकारामध्ये सगळे प्रकार केले, सगळ्या प्रकार अवलंबले, सगळ्या प्रकारची सगळी जेवढी शस्त्र अस्त्र असत ती वापरली. पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की एक दिवस सुद्धा उद्धव साहेबांनी यांच्या समोर गुडघे तर टेकले नाहीत, पण साधा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी पाडला नाही, चेहरा सुद्धा पाडला नाही. अनेक प्रकारच्या चौकशा, अनेक जण त्या ठिकाणी जे आपल्या पक्षामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात, शुद्ध होतात, याची स्वतः उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून आजच्या आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा? शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, भेटू दे शिवसेनेची
शिवसेनेची मशाल शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं. यानंतर मी विनंती करतो आदरणीय सुभाष देसाई साहेबांना भारत मातेचं पूजन त्यांनी करावं. त्यानंतर सन्मान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संजय राऊत साहेबांनी अभिवादन करावं. माननीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस दिवाकर रावते यांनी अभिवादन करावं. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस माननीय चंद्रकांतजी खैरे यांनी पुष्पहार अर्पण करावा आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेस अनंत गीते यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून आपलं अभिवादन करावं. यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आदित्यजी ठाकरे आगे बढ़ो. आपण स्थानापन्न व्हावं. मी या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय शिंदे यांना विनंती करतो विभागाच्या वतीनं त्यांनी आदरणीय उद्धवजींचं स्वागत करावं. प्रमोद शिंदे हे विभाग प्रमुख आहेत. आदरणीय उद्धवजींचं युवासेना आणि शिवसेना सायन कोळीवाडा विधानसभेच्या वतीनं आदरणीय उद्धवजींना आणि आदित्यजींना आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचे युवा सेनेच्या वतीने स्वागत होईल. त्यानंतर श्रीमती पद्मावती शिंदे मॅडम आमच्या विभाग संघटक आहेत त्यांनी आदरणीय रश्मीताई वहिनींचं स्वागत करावं आणि परंपरेनुसार युवासेना विधानसभा ज्येष्ठ शिवसैनिक सगळे इथे आदरणीय उद्धवजींचं जोरदार स्वागत करत आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या. पद्मावती शिंदे मॅडम आपण बहिणींचं स्वागत करावं. यानंतर परंपरेनुसार भारतीय कामगार सेनेच्या वतीनं आमदार सचिन अहिर आणि दिलीप जाधव हे यानंतर या ज्वलंत जागृत अशा निष्ठावंत शिवसैनिकांना अभिप्रेत आहे. तुम्हाला कल्पना यानंतर कोण बोलणार.
आजचा सामनाचा अग्रलेख सगळ्यांनी वाचला का? निश्चित वाचला ना? माग पेटली की नाही? एवढे सगळे अन्याय होऊन सुद्धा ज्यांची लेखणी आणि वाणी अशी काही परचत असते की ती रोज जबरदस्त धमाका उडवते, असे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आता संबोधावं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. या शिवसेनेचं रोपटं नव्हे त्यांनी झाडच लावलं होतं आणि त्या शिवसेनेला 59 वर्ष आज होत आहेत. देशाच्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि या सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही, कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारनं घेतलेली आहे. रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम, ज्याला आपण शो म्हणतो. आज हॉरर शो झाला. आज पाहिलं तर एकदम हॉरर शो, थरारक सिनेमा. कोणीतरी एक मंत्री एका अघोरी बाबासह बसलेला आहे, उघडा बंब टॉवेलवर. त्या अघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं. आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता. मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते, रामसे ब्रदर्स. ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती. तर सकाळी हॉरर सिनेमा पाहिला. या हॉरर सिनेमाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे, हॉरर कार्यक्रम डोममध्ये. या महाराष्ट्रामध्ये इतके आता कार्यक्रम होत आहेत मनोरंजनाचे, तर उद्धव साहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही, आपण थेट विचार देऊया. 59 वर्षाच्या शिवसेनेला सातत्यानं जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा. मगाशी अंबादास दानवे या राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला आंदोलनाचा, शेकडो गावात, असंख्य तालुक्यात, गाव पातळीवर, क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ ओ कसम ओ इरादा. खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी. इथून जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे. त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कम नहीं.
इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास, एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं, शिवसेना किसी से कम नहीं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे. आज मुंबईत मगाशी आपण म्हणालात ते इकडे तिकडे होर्डिंग लागलेले आहेत. ज्यांचा जन्म 2 वर्षापूर्वी झाला, आपण बरोबर म्हणालात अंबादासजी, त्यांनाही वाटतं आपण 59 वर्षाचे झालो. आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे. त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे. मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धवसाहेब ठाकरेंनी. तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसा काय लावू शकता? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, तुम्ही अमित शहांचा फोटो लावा, वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा, आमची काही हरकत नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो 2 वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झालेली आहे. तुमचा या पुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो, तुम्ही भारतीय जनता पक्षानं त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी. सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे आहेत, त्याचं नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं आहे आता, पण ते इथे करतात कार्यक्रम. पण या सभागृहामध्ये हजारो शिवसैनिक पदाधिकारी जमलेले आहेत. शिवसेना 59 वर्षाची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होतं, या देशामध्ये फक्त 2च सेना राहतील, एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या. – 59 वर्षाची शिवसेना ही आजही विचारानं तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही. आता हे जे स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते अमित शहाचं गवत खात आहेत, मोदींचं गवत खात आहेत. आम्ही असे नाही. मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे, सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी, तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना. जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी, तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते. भारतीय जनता पक्षाचा जन्म 1980 साली झालाय. राष्ट्रीय काँग्रेस ज्याला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म 1976 साली झाला. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस 1999 साली जन्माला आली. बाकी सर्व पक्ष या देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज 59 उन्हाळे, पावसाळे, वादळ, तुफान अंगावर झेललेले आहेत आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत. आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही. संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे, संघर्ष आमचा प्राणवायू आहे. याचं कारण असं आहे, हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही, तर शिवसैनिकांच्या रक्तावर, घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला आहे.
गेल्या 4 वर्षात काय कमी संकट आली? पण असंख्य संकट आली गेल्या 59 वर्षात, 60 वर्षामध्ये. शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली. माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पदं दिली ते सोडून गेले. माननीय बाळासाहेब असतील, माननीय उद्धवजी असतील. मी नेहमी सांगतो, आपण माकडांची माणसं केली. ठाकरेंनी माणसांची माकडं केली. त्या माणसांना माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले आहे. हे आम्ही सातत्याने पाहतो. आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही, कुणाच्या चरणाशी बसली नाही. नाहीतर या भूतलावरती असे अनेक नेते 56 इंच छातीवाले, एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्यावर सुद्धा, माननीय उद्धव साहेबांवर सुद्धा, आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन, असे अनेक दबाव आमच्याकडे आले, पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होने का काम नरेंद्र और देवेंद्र का है, हमारा नहीं है. हम लड़ने वाले लोग हैं. या देशात काय चाललंय? भारतासारख्या महान देशात जो काश्मीर आपला एक महत्वाचा आमचं अंग आहे देशाचं, महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक जातात पहलगावमध्ये. तिथे 4 अज्ञात लोक शस्त्र घेऊन येतात, बंदुका घेऊन येतात, धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या 26 माय भगिनींचं माथ्यावरचं कुंकू पुसतात, सिंदूर उजाड करतात. अख्ख्या देशामध्ये हलकल्लोळ माजतो, हाहाकार माजतो, आक्रोश होतो. पण त्या पहलगावच्या हल्ल्याला 2 महिने होऊन गेले तरी त्या 4 अतिरेक्यांचा शोध हे 56 इंचाचं सरकार घेऊ शकलं नाही. कुठे गेले ते 4 अतिरेकी? कुठे गेले ते 4 दहशतवादी? तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात, मिसाईल टाकलं, सगळं केलं, दाखवलं, मग माघार घेतली. पण मुख्य प्रश्न कायम आहे. ते 4 अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं, ते जमिनीत गडप झाले, हवेत अदृश्य झाले, आकाशात गेले, पाताळात गेले. गेले कुठे याचा शोध या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही. आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता. कशा करता? उद्धव साहेबांचं मला अभिनंदन करायचं आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू झालं, देशावर हल्ला झाला. उद्धवजींनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं, खासदारांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं, हा देशावरचा हल्ला आहे, हे देशावरचं संकट आहे. आपल्यातले सगळे मतभेद विसरून सरकार जी कारवाई करते आहे, जी कृती करते आहे, आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. हीच आपली राष्ट्रभक्ती आहे. आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनं काम करायला लागलो. पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याचं? तर भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज मतं मागितली जात आहेत. ही आमच्या माय भगिनींचा पुसलेला कुंकवाचा अपमान आहे. मी आपल्याला सांगतो, आम्हाला असं वाटलं की मोदींनी आता लढण्याची जी सुरुवात केली आहे पाकिस्तान बरोबर, आता पाकिस्तानचे 4 तुकडे करूनच आमचं सैन्य मागे येईल. आता इस्लामाबाद, कराची, लाहोर, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवून आमचं सरकार मागे येईल. पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आमचं सरकार, आमचं सैन्य मागे येईल, शांत राहील. पण काय दुर्दैव या देशाचं. आमचं सैन्य आक्रमण पुढे पुढे जात असताना, हवाई दल हल्ले करत असताना अमेरिकेतून एक फोन येतो प्रेसिडेंट ट्रम्पचा, आणि त्या एका फोन नंतर हा भारत दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवतो आणि माघार घेतो
आणि ही माघार का घेतली हे नरेंद्र मोदी आजही आम्हाला सांगू शकलेले नाही. आणि आज तेच प्रेसिडेंट ट्रम्प पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला त्याच्या व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलवतात, डिनरला बोलवतात आणि बोलतात आय लव्ह पाकिस्तान. हे नरेंद्र मोदींचे मित्र. आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताय, आम्हाला हिंदुत्व शिकवताय, आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करता, आमच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता. या देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे. डी कंपनीचं राज्य सुरू आहे. दिल्लीमध्ये डी म्हणजे डरपोक आणि महाराष्ट्रातलं डी म्हणजे डायरेक्ट डी, ज्याला तुम्ही डी डी म्हणता. या डी कंपनीचे, या मुंबईतले, महाराष्ट्रातले अंडरवर्ल्डचे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं आपल्या सरकारमध्ये घेतले आहेत. त्याच्यामुळे हे सरकार डी कंपनी चालवते आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकानं मतदारांपर्यंत, लोकांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे हा आपण घेऊन गेला पाहिजे. शिवसैनिक कधी खचणारा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जी आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा दिलेली आहे ती अशी कच खाणारी नाही आहे. आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू. आमचा नेता सन्माननीय उद्धव ठाकरे हा सुद्धा रणमैदानात उभा राहून सगळी आव्हानं झेलत आमच्याबरोबर लढतो हे लक्षात घ्या. जाता जाता मी इतकंच सांगेन, उद्धव साहेब, हे चित्र आपण पाहिलं असेल, हा उत्साह आपण पाहिला असेल. महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, कार्यकर्ते हे जमा होत आहेत. कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाही आहे, पण तरीही ते लढण्यासाठी उभे आहेत. आपलं नेतृत्व त्यांना हवं आहे आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे. शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या, संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार केला पाहिजे. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत गोपालदास नीरज म्हणून. त्यांच्या फक्त 2 ओळी मी ऐकवतो आणि माझा विषय संपवतो. अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आता सगळं काही संपत आहे, तेव्हा मी त्या नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो आणि त्या 2 ओळी वाचतो. नीरज म्हणतात, है बहुत अंधियारा अब सूरज निकलना चाहिए, है बहुत अंधियारा अब सूरज निकलना चाहिए, जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए. रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, अब जनाजा जोरों से उनका निकलना चाहिए. कळलं कोणाचा जनाजा काढायचा? अब भी कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा, अब भी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा, ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए. फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया, फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया, जिस्त को फौलाद के साचे में ढलना चाहिए. छीनता हो जब तुम्हारा हक कोई, छीनता हो जब तुम्हारा हक कोई, उस वक्त तो आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए. ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आहे. आपण चिडलं पाहिजे, आपण संतापलो पाहिजे. आणि हा संताप आणि चीड अन्यायाविरुद्ध आहे, आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आहे. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, अमित शहा ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे. उद्या आम्ही ठरवू
अमित शहा या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील? जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय संजय राऊत साहेब धमाल. पण विद्यमान राजकीय परिस्थितीवरचं त्यांचं भाष्य आपण ऐकल्यानंतर आपण सगळेजण अंतर्मुख व्हालच. मी यानंतर आपल्यासमोर 59वा वर्धापन दिन. इवलेसे रूप लावली द्वारी, तिचा वेलू गेला गगनावरी. शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहिला. पानगळ काही झाली असेल, पण साहेब निष्ठावंतांच्या पारंब्या इथं आणि महाराष्ट्रात कशा बसल्यात पहा, उभ्या कशा आहेत त्या पहा. त्या निष्ठावंतांच्या पारंब्यात ह्या निष्ठावंतांचा कुटुंब सोहळा. आणि आज आपल्यासमोर आत्ता जेव्हा विचार मांडता मांडता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाचा विचार केला, तेव्हा संजय राऊत म्हणाले तसं तेव्हा सुद्धा मोगलशाही आली, निजामशाही आली, आदिलशाही आली, सगळ्या शाही आल्या. आता सुद्धा वरून दिल्लीतनं शाहीच येते. पण त्या शाहीला एकच निद्राच्या हातडे माणूस उभा आहे, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो, त्यांना असं वाटतं की हिंदुत्व त्यांना समजलंय, पण हिंदुत्व आणि मराठी पण ज्यांना उमजलंय ते उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय. आणि हे जे काही चित्र आहे, हे वातावरण आहे, हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल. अर्थात ही माझी पुण्याई नाही, ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचं आतोनात प्रेम. मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही हा जयघोष जरी नुसता टीव्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिनसह सगळे कपडे ओले होतील. आणि त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं, एवढी माणसं फोडली, चिन्ह चोरलं, वडील चोरले, पक्ष फोडला, तरी शिवसेना संपत कशी नाही? हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही? कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे. पैसे फेकून जमवलेली माणसं नाहीयेत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना
वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 59 वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केला, पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता. प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं. म्हणजे आता जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं आता होणार आहे तिकडे, चोरांचा बाजार, तसं तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका. पहिला एक हॉल घ्या, मग एक मैदान घ्या, मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क. शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल, एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा. दोघंही वेडे ठरले नाहीत आणि शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं. माझे आजोबा व्यासपीठावरती होते, शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून. म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही. जाऊ दे. आज सगळीकडे बॅनर लागलेत, पोस्टर लागलेत, शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत. मला खरंच कीव येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशाहीवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला होत नाही राजकारणात पोरं, आम्हाला आम्ही काय करू, घे आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. किती पाहिजेत? कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे. नाही, तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा, पण ते सत्य आहे. आपण सत्य नाकारतो का कधी? त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाली म्हणून दुसरे नेते हे स्वीकारायचे, ते मोठे करायचे. म्हणजे दुर्दैव असं की ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावरची बंदी आणली होती, त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली. हे यांचं कर्तृत्व. आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व. ठीक आहे, आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडकं ही डराडोराव करतील. मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर? कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे, तर ती आठवण झाली तरी पुरे. तुम्ही असं बोलायला लागल्यावर मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही, कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात. तर ही सगळी पाळीव बेडकं ही यायला लागतील, बोंबलतील. पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये. नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही. असा हा भाजपा, म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होतात, अंबादासनी केला असेल, संजय राऊतांनी तर केलाच. पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचंय आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय. कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली. क्या हुआ तेरा वादा. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं. मग आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल
आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही. मग हा काल परवाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता? म्हणजे यांची वृत्ती कळते, यांची वृत्ती कळते. आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही. कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे, केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामांची वाट लागलेली आहे. एअरपोर्टचं छत गळतंय, त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे, प्रयागराजला माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. काल परवाकडे विमान अपघातात गेली, कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वे अपघातात गेली, कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये. म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोडे अमित शहाची नाही. देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय, मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये, पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुलना करायला? मग जरा आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर आज जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत? आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आणि तुम्ही कोण? म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील. आम्ही राहिलो तुमच्या सोबत. जग तुमच्या विरुद्ध आहे. देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय, मित्र संपवून टाकता आहात. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांबरोबर करता आहात. आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय, आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला. आम्ही विसरून गेलो नव्हे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होतं. तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी जो आपको सही लगे आप करो, हम आपके साथ है. आता सुद्धा आपली हीच भूमिका होती. ठीक आहे, पक्षीय मतभेद असतील, आहेत, राहतील, पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे. आणि ते कर्तव्य, पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला. नाही ठीक आहे, जरा थांब. हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं. आणि दुसरं त्यांनी जे काय केलं, यांना नावं बरी सुचतात. ऑपरेशन सिंदूर, घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार सिंदूर? हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनींना जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार. म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनींना जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच, पण त्याच बरोबरीने राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. हा देश जो आपला मानतो, या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे. जातपात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू, पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे, तो कोणी असला तरी तो आमचा आहे. मग मला मोदींना विचारायचं आहे, जरा गच्च झाले, सगळ्या खुर्च्या वगैरे भरल्यात, थोडं सांभाळून घ्या, जरा सांभाळून घ्या. मग मला भाजपला विचारायचंय की ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय?
तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? जो शेंदूर तुम्ही वाटता आहात, वाटणार होतात, जरा शांत राहा ना थोडं. जायचं असेल बाहेर तर त्यानं जाऊ दे, नाही तर बसा शांत. गर्दी झाली जरा थोडा, हा वरती दारात, इकडे खाली काय नाही, वरती गर्दी झाली, त्यांना आत यायलाच जागा नाहीये. जरा खाली नाही तर इकडे कुठे जागा असेल तर बघा. बरं ठीक आहे, चला, ते वरती सांभाळतात सगळ्यांना, आपण आपलं सांभाळू इकडे. जे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन शेंदूर वाटायचा. आणि तो शेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण, विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापकानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही. त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत, एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला की अरे एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोहोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते. त्या सोफिया कुरेशीना जो विजय शहा पाकिस्तान की बहन म्हणतो, आतंकवाद्यांची बहन म्हणतो, ही अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे. आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो, देश सुधारणार आहे. मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही, एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार. तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री? संजय राऊत, तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते 4 अतिरेकी आतमध्ये आले कसे? संरक्षण मंत्री काय करतायत, गृहमंत्री काय करतायत? खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले का भाजपात गेले? अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना. गेलेही असतील, घेतलेही असतील, कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो, कुठे करतो आपण? घरोघरी जातो, आपल्या शाखेमध्ये करतो, काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो, बरोबर ना? पण मला आता कोणीतरी सांगितले की भाजपने आता नवीन सुरू केले, जेलच्या तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकलेत. इथे येतो का तिथे जातो. म्हणजे काय, किती लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवायचं, भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायची, संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं, मग त्याच्या मागे SIT लावायची. आता बघू ना, ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यांनी तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, SIT लावू, हे लावू, ते लावू. मग SITची काय तुमची ST झाली, सगळ्यांनी घेऊन जाणारी? आता बघूया. म्हणजे सगळ्यांना बोंबलून, भ्रष्ट म्हणून बोंबलून टाकायचं, बदनाम करायचं. 70,000 कोटीचा घोटाळा आलं काय, छे 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 छे, पाय धुवून त्यांचं पाणी पितायत. सिंचन घोटाळा ना, म्हणून पाणी पितायत. अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली यांनी. आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत. अरे तुम्ही किती स्वप्न बघा, शिवसेना तुम्हाला संपवून, तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडावरती नाही भगवला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही. आपल्याला म्हणजे आपल्यात नाही,
पण भाजपची जी काही एक नीती आहे, त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे. आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान तर केलंच, पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या. मग हिंदी सक्तीची करायची. मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे. हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा. हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा काय करतात ते. अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही. मग गुजरातमध्ये करा ना, तिकडे जाऊन बसा, तिकडे ते काय सू करे छे. म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो, हिंदीत काय होतो मला माहिती नाही. पण इकडे आपल्याला भांडवट ठेवायचं. भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय, ते मराठी अमराठीमध्ये झगडा, मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं. आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे. आता ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजे काय बातम्या तर त्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या, त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये, पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या. एक 8-15 दिवसापूर्वी एक बातमी आली होती, किती जणांच्या लक्षात आहे? या मिंद्याच्या काळामध्ये 3000 कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. किती लोकांना माहिती आहे? 3000 कोटी रुपये गेले कुठे? गेले ना. मग मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपण मोर्चा काढला होता. मुंबईमधला रस्ता घोटाळा, पैसे गेले कुठे? ते गेले. म्हणजे प्रत्येक आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना तुमच्या आंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय, ते एक आपल्यातनच गेलेलं तिकडे ते आहे अवलाद. त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं. खैरे साहेब बरोबर ना? त्याच्यानंतर एक मंत्री आहे, त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे. एक मंत्री आहे, तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे. शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे. सगळे घोटाळे म्हणजे मध्ये तो जो काय फोटो आला होता, देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे. मला भाजपवाल्यांची खरंच दया येते. किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात? आता तर सतरंजीच्या खाली गेलात तुम्ही, तुमच्यावरती उपरे नाचतायत. बस करा आता, या ना. अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान, तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखडे ते जुगारून द्या. आणि या मर्दासारखे बाहेर या. तुमची किती इंचाची छाती आहे ना, ती तुमच्या नेत्याला दाखवा. मर्द कशाला म्हणतात? पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत. मग हिंदी सक्तीची बसा बोंबलत तुम्ही. हिंदी सक्तीची होऊ देणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, ते ठरवलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं. बटेंगे तो कटेंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. मग कोणावरती बोलतोयस? न त्यांना कळू दे पहिलं नक्की. एक कोणतरी बाप ठरवा. याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोणतरी ठरवा. जसं आम्ही 59 वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, दैवत एकच आहे, विचार एकच आहे. आणि शिवसेना प्रमुखाने
शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. शेटजींची पालखी वाहण्यासाठी नाही केली. शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली. हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा. हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले आहे. मला आता ही चिंता वाटायला लागली. आम्ही बोलतोय, मी बोलतोय, अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही? महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही? प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला विचारणार आहात की नाही? कारण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना, आपलं काय जातंय, कशाला आपलं काय जातंय. आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत, आदिवासींचा निधी त्याच्यात वळवत आहेत. एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत, पण धारावीमध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले. कुठून आणले पैसे, कुठं का माफ केले त्याचे पैसे? अदानीला सगळं काही माफ. अदानीला जागा फुकट, स्टॅम्प ड्युटी फुकट. आणि जो मी केला होता, मी म्हणतो मी म्हणजे आपण सगळे 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर लादला. येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार, ज्याच्यावरती आदित्यने आवाज उठवल्यानंतर तो स्थगित केला, रद्द नाही केला, स्थगित केला. म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा अदानीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार. म्हणजे अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत, पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये, शिवसेनेची नाहीये. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. मालकांचे नोकर तुम्ही. कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत. मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत. म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून. आणि आज तर मी तयारीने उभा आहे. तुमची तयारी काय मला कल्पना नाही. मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय, माझी तयारी मी तुम्हाला सांगतो. 92-93 साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध, तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होतात आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे, बाळासाहेब आता बस झालं, आता पुरे झालं. आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही, आज आहे ती हयात. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी.
तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कमॉन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्या जागी